महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील 9.78 कोटी मतदारांपैकी 7.71 कोटी मतदारांचे गणनापत्र संकलित करण्यात आली आहेत, तर 2.7 कोटी मतदारांचे फॉर्म विविध कारणांनी जमा झाले नाहीत. यामध्ये 75 लाख मतदार अनुपस्थित किंवा सापडले नाहीत, तर 17 लाख नावे दुबार झाली आहेत. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर महिनाभर दावे हरकती नोंदवता येतील. मात्र नवमतदारांना फॉर्म 6 द्वारे नाव नोंदवता येणार आहे. अंतिम मतदार यादी ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. ओला, उबर, रॅपिडोसह ॲप आधारित प्रवासी सेवांसाठी परिवहन विभागानं नवी नियमावली लागू केली आहे. 1 सप्टेंबरपासून ॲग्रिगेटर कंपन्यांना परिवहन प्राधिकरणाचा परवाना बंधनकारक असेल. चालकाकडे वैध परवाना, बॅच, पोलीस पडताळणी आणि व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. चालकांना सलग 12 तासांपेक्षा अधिक तास वाहन चालवता येणार नाही, तर एकूण गाड्याच्या किमान 80% रक्कम चालकांना देण्याची तरतूद आहे. वाहनांचे GPS ट्रॅकिंग, चालक पडताळणी आणि ऑनलाईन देखरेख केली जाणार आहे. ॲप आणि वेबसाईट मराठी, हिंदी आणि इंग्रजीत असणंही बंधनकारक राहणार आहे. राज्यात काही भागात पावसाची उघडीप असली तरी आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं बीड, जालना, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांना विजासह पावसाचा अंदाज देत येलो अलर्ट जारी केलाय. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातही जोरदार सरींची शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस, तर मुंबईत अंशतः ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार आणि राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली. ओबीसी एकत्र आले नाहीत, त्यामुळे त्यांचे हक्क धोक्यात आले असून सत्ताधाऱ्यांना समाजाची फिकीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरही हाके यांनी टीका करत मराठा समाजाला कुणबी मानून ओबीसी आरक्षण देण्यास विरोध दर्शवला. ओबीसी नेत्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. तसंच ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी 1 सप्टेंबरच्या मोर्चात त्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन हाके यांनी केलंय. मुंबई विद्यापीठानं परीक्षा पद्धतीत शिस्त आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या 30 मिनिटांआधी परीक्षा कक्षात उपस्थित राहणं अनिवार्य करण्यात आले. ओळखपत्र तपासणी, आसन व्यवस्था आणि आवश्यक पडताळणीसाठी पुरेसा वेळ मिळावा, त्यासोबतच पेपरफुटीसारख्या प्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय. परीक्षा सकाळी 10:30 वाजता असल्यास विद्यार्थ्यांनी 10 वाजेपर्यंत जागेवर उपस्थित राहणं आवश्यक असेल. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाऊ शकतो असंही सांगण्यात आलंय. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी मोठे फेरबदल केले. परीक्षा विभागाची पुनर्रचना करत 600 तज्ज्ञांच्या जागी नव्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांची तपासणी अधिक मजबूत करण्यासाठी 4 स्तरीय पडताळणीची प्रणाली लागू केली जाणार आहे. पुढील 2-3 आठवड्यात 20 ते 25 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार असून NTAचे कार्यालय नवीन ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना कथित दिल्ली जल बोर्ड भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ACBने अटक केली आहे. या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधत जैन यांच्या विरोधातील प्रकरणे खोटी असल्याचा दावा केलाय. मोदी सरकारचा अंत निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मनीष सिसोदिया यांनीही जैन यांची अटक राजकीय हेतूने झाल्याचा आरोप केलाय. दरम्यान दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी आपवर पलटवार करत दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी आपवर पलटवार केलाय. दिल्ली जल बोर्डाच्या STP टेंडरमधील अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर ही कारवाई करण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलंय. आरोपांवरून दोन्ही पक्षांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झालाय. बांगलादेश सध्या गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करत असून अनेक भागात रोज 8 ते 10 तास भारनियमन केलं जात आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी बांगलादेश सरकारनं भारताकडे अतिरिक्त डिझेल पुरवठ्याची मागणी केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं बांगलादेशच्या मागणीवर देशांतर्गत गरजा, रिफायनरी क्षमता आणि इंधन उपलब्धतेचा विचार करून निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केले. दरम्यान वीज बचतीसाठी रात्री 8 नंतर दुकानं आणि बाजारपेठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. सततच्या भारनियमनामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून काही ठिकाणी आंदोलनाच्या घटनाही घडल्यात.
बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या हॉकी वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताचा सामना आज पाकिस्तानशी होणार आहे. पूल डी मध्ये भारताने वेल्सला 3-1 ने हरवलं तर इंग्लंडकडून 2-4 असा पराभव झाला. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत पाकिस्तान सामना आज संध्याकाळी 6:30 वाजता ऑल्मेस्टिनविनच्या वॅगनर स्टेडियमवर होणार आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार पूल डीतील अव्वल संघ थेट पुढील फेरीत जाणार असून इतर संघ क्रॉसओव्हर फेरीत प्रवेश करतील. मनोरंजन विश्वात अभिनेत्री आयशा खानच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. आयशानं सोशल मीडियावर एक मिस्ट्री मॅन सोबतचा रोमॅन्टिक फोटो शेअर केला असून त्यात ती हिऱ्याची अंगठी फ्लॉन्ट करताना दिसतीये. एखाद्या स्वप्नासारखं असं कॅप्शन देत तिनं अंगठी आणि पांढऱ्या हार्टचा इमोजी वापरला आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. मात्र ही पोस्ट ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनचा भाग असल्याची ही चर्चा आहे. आयशाने साखरपुडा किंवा लग्नाबाबत अजूनही कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही. धुरंधर आणि बिग बॉसमुळे आयशाला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.